नमस्कार मंडळी, देसी तडकामध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचे आवडते व इझिली अवेलेबल असणारे पनीर। त्यासाठी मी पाऊण लिटर दूध घेतले आहे। त्यात टाकायचं थोडंसं मीठ। मिठाने दुधाला चव येते व दूध फाडण्यासही मदत होते। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। फ्लेम थोडीशी हाय ठेवायची, पण दुधाला उकळी येऊ द्यायची नाही। दूध फक्त गरम करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं। तुपाने पनीर मऊ आणि लुसलुशीत होते। तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। दूध गरम झाले का नाही चेक करायचं, पण त्याला उकळी येऊ द्यायची नाही। त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं 1 टोपण विनेगर किंवा सिरका घ्यायचा व तो थोड्या थोड्या प्रमाणात दुधात टाकून मिक्स करत राहायचे। याने दूध व्यवस्थित फाटते व पनीर आणि व्हे पूर्णपणे वेगळे होण्यास मदत होते। तर आपण पाहत आहात, दूध फाटण्यास सुरुवात झालेली आहे। खाली पातेल्याला पनीर चिटकू नये म्हणून हळूहळू उलट्यानं फिरवत राहायचं। आता पनीर आणि व्हे पूर्णपणे वेगळे झाले आहे। तर आता आपण याला गाळून घेऊयात। त्यासाठी मी एक घेतलेली आहे कढई व त्याच्यात स्वच्छ व सुती असे मऊ कापड टाकायचे। त्यामध्ये मिश्रण ओतून घ्यायचे व ते व्यवस्थित गाळून घ्यायचे। जर पातेल्याला काही चिटकलं असेल तर ते काढून घ्यायचे। पनीर गरम असल्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते, तर ते उलटण्याने हळूहळू त्यातलं पाणी काढून घ्यावं। ते पाणी साईडला ठेवून द्यायचे व ते पाणी फेकून द्यायचे नाही। ते पाणी नंतर पनीर करताना आपण उपयोगी आणू शकतो। पनीरच्या भाजीत हे पाणी टाकल्यानंतर पनीरला चांगली चव येते व पाणीही वाया जात नाही। आता दुसऱ्या पातेल्यात पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। त्यातले पूर्ण पाणी वेगळे करून घ्यायचे। आता आपल्याला पनीरला सेट करायला ठेवायचे आहे। त्यासाठी एक प्लेट घ्यायची, 2 प्लेट घ्यायच्या। एक प्लेट खाली ठेवायची, त्याच्यामध्ये पनीर व्यवस्थित पसरून घ्यायचं व त्याच्यावर दुसरी प्लेट ठेवायची आणि त्याच्यावर जर तुमच्याकडे एखादी जड वस्तू किंवा दगड किंवा जो ठोंबा असतो तो ठेवला तरीही चालेल। तर अशा प्रकारे आपण पनीरला सेट करायला ठेवायचे आहे।
15 मिनिटांमध्ये पनीर व्यवस्थित सेट होते. आता 15 मिनिटे झालेली आहेत, तर आपण बघूयात पनीर सेट झालेलं आहे का. हे पहा, पनीर व्यवस्थित सेट झालेले आहे. आता आपण पनीरचे तुकडे करून घेऊयात. बघा, पनीर कसं मऊ आणि लुसलुशीत झालेलं आहे आणि कलरही पांढरा शुभ्र आलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं पनीर झालेलं आहे रेडी. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओत. असेच घरगुती खात राहा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.